कोल्हापुरातील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवनात कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं विधी सेवा महाशिबिर तथा शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी.एफ. सय्यद, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना न्यायमूर्ती चांडक यांनी शासकीय योजना ह्या खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणांनी दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी प्रत्येकानं आपल्या न्याय हक्काबद्दल जागृत राहावं, तसंच या महामेळाव्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी कैवल्य ढेरे, रमा कांबळे, प्रणव शिंदे, सईद शेख, मीना चौगुले यांना रोटरी क्लब कोल्हापूरच्या वतीनं व्हीलचेअर, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान म्हणून चंद्रकांत गाडीवड्ड आणि स्नेहल सुतार, कमल पाटील तसंच पांडुरंग कांबळे यांना घरकुल योजनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कळंबा इथल्या अर्धनारी स्वयंसहायता समूहाला, त्याचबरोबर सौर कृषीपंप योजनेअंतर्गत अजिंक्य चव्हाण, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत विजया लक्ष्मी तिलगंजी यांना विविध रक्कमांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले। हातकणंगले तालुक्यातील किणी ग्रामपंचायतीला कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। न्यायिक प्रक्रियेचं महत्त्व सांगणारे निर्भय आणि वाटणी अशा 2 पथनाट्यांचं सादरीकरण स्थानिक कलाकारांनी केलं। विविध शासकीय योजनांची माहिती सांगणारे सुमारे 32 स्टॉल्स संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आले होते। या सर्व स्टॉलला मान्यवरांनी भेट देत समाधान व्यक्त केलं। यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रमुख प्राचार्य अभयसिंह साळोखे, कनिष्ठ न्यायाधीश श्रीमती मोनाली गावडे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते।